या युनिव्हर्स मध्ये आता हे गुरुत्वाकर्षण बल फक्त पृथ्वीवरच आहे का, तर उत्तर आहे नाही. या पूर्ण युनिव्हर्स मध्ये म्हणजे जेवढं काही ब्रह्मांड आहे ना, त्या ब्रह्मांडामध्ये हा फोर्स जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर लावत असतो. पृथ्वीची त्रिज्या आहे पहा 6400 किलोमीटर. किती आहे? 6400 किलोमीटर. म्हणजे ही वस्तू आणि पृथ्वीचं केंद्र याच्या मधलं जे अंतर आहे ते किती आहे? 6400 किलोमीटर. एवढं त्या दोन वस्तू मधलं काय आहे? ही आहे ऍक्शन. द बॉल रिटर्न येत आहे. ही काय झाली? रिएक्शन. क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल. अशा पद्धतीचे हे न्यूटनचे किती नियम पाहिले आपण? 3 नियम. नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा काही इंटरेस्टिंग शिकण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर आज हा जो चेंडू मी आता धरलेला आहे बॉल, ओके, तर याच्या मागचं कारण काय? कारण आज मी तुम्हाला एक वेगळा कन्सेप्ट सांगणार आहे. तर लक्षात घ्या, आता हा बॉल आहे. हा बॉल रिलीज केल्याबरोबर काय व्हायला? पृथ्वीच्या जो पृष्ठभाग आहे आपल्या खालच्या जमिनीचा त्या दिशेने बॉल चालला. हा वर चालला का रिलीज केल्याबरोबर? नाही. तर फक्त खालच्या दिशेने बॉल का जातो? तर याच्या मागचं कारण तुम्हाला माहित आहे. ते कारण काय आहे? आता गुरुत्वाकर्षण बल जे आहे किंवा त्याला आपण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल म्हणू, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा जो प्रत्येक वस्तू जी आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून विशिष्ट उंचीवरून जेव्हा एखादी वस्तू आपण सोडतो तर तिची जी प्रवृत्ती असते ती कुठे असते? पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे जाण्याची असते. लक्षात घ्या. आता आपण म्हणतो की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स या बॉलवर लावला चालला, तर या वस्तूचा जो कल आहे हा कुठं आहे? पृथ्वीच्या केंद्राकडे जायचा आहे. पण केंद्रापर्यंत पोहोचू शकतं का? हे नाही. कारण पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तर त्या पृष्ठभागामुळं हा बॉल फक्त जास्तीत जास्त कुठपर्यंत येतो? अर्थच्या सरफेस पर्यंत, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत. तर आता हा बॉल जेव्हा मी रिलीज केला, ओके, तर रिलीज केल्याबरोबर इथं न्यूटनचे काही वेगवेगळे नियम लागू होतात. तर आज न्यूटनचा पहिला नियम आपण पाहू. तर तो आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम. कोणता आहे? गुरुत्वाकर्षणाचा नियम. आता हा नियम काय सांगतो? तर पृथ्वीवर किंवा या युनिव्हर्स मध्ये आता हे गुरुत्वाकर्षण बल फक्त पृथ्वीवरच आहे का, तर उत्तर आहे नाही. या पूर्ण युनिव्हर्स मध्ये म्हणजे जेवढं काही ब्रह्मांड आहे ना, त्या ब्रह्मांडामध्ये हा फोर्स जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर लावत असतो. येते लक्षात? आपल्याला काय वाटतं की हा बॉल इथं आपण रिलीज केला, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दिशेने गेलेला आहे, म्हणजे गुरुत्वाकर्षण बल हे फक्त पृथ्वी पुरतच मर्यादित आहे आणि पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे आकर्षित करते, एवढंच गुरुत्वीय बलचं आकर्षण आहे का? नाही. तर या विश्वातली प्रत्येक वस्तू, विश्व म्हणतो मी, या पृथ्वी नाही म्हणत, पृथ्वी आणि विश्व मध्ये फार फरक आहे, बरोबर? तर पूर्ण विश्व जेवढं काही युनिव्हर्स आहे त्या युनिव्हर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट, प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूवर काय लावत असते? गुरुत्वाकर्षण बल लावत असते. असं नाही की पृथ्वीच फक्त प्रत्येक वस्तूवर लावायली. जसं की इथं मी एक बॉल ठेवला, तर हा बॉल आणि इथे सपोज दुसरा बॉल राहिला असता, तर हा बॉल सुद्धा त्या दुसऱ्या बॉलवर काय लावत आहे? फोर्स लावत आहे. काय लावत आहे? फोर्स लावत आहे. तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे ही फक्त पृथ्वीच प्रत्येक वस्तूवर लावते का? नाही. तर या विश्वातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूवर काय लावत असते? गुरुत्वाकर्षण बल लावत असते. परंतु फक्त होतं काय की या बॉलचा आकार आहे खूप लहान आणि पृथ्वीचा आकार आहे खूप मोठा, म्हणून आपल्याला वाटतं की पृथ्वी काय करायली? त्या बॉलला स्वतःकडे काय करायली? चुंबकासारखं आकर्षित करायली. परंतु वास्तविकता अशी आहे की प्रत्येक वस्तू या युनिव्हर्स मधली प्रत्येक वस्तूवर बल लावत असते. फक्त त्या बलाचं जे प्रमाण असतं, किंमत असते, ती फक्त कशी आहे? कमी जास्त असू शकते. आता पृथ्वी खूप मोठी आहे, त्या तुलनेमध्ये बॉल खूप छोटा आहे. मग बॉलनं लावलेलं जे गुरुत्वीय बल असेल ते दिसणार आहे का? नाही. आपण कोणतं
बल जाणून घेऊ शकतो फक्त पृथ्वी जी गुरुत्वीय बल लावायली तेच आपण या ठिकाणी काय करू शकतो, फील करू शकतो. येते लक्षात. आता हे झालं गुरुत्वाकर्षणाचा नियम. तर गुरुत्वाकर्षणा संदर्भात सर्वात महत्वाची कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली की गुरुत्वीय बल हे फक्त पृथ्वीच प्रत्येक वस्तूवर लावत नाही, तर या युनिव्हर्स मधली प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूवर काय लावत असते, गुरुत्वीय बल लावत असते. आता हा शोध जो आहे हा कोणी लावलेला आहे, आयझॅक न्यूटन. आणि त्यावरून तयार होतो न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. आणि तो नियम सांगितला मी की प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूवर गुरुत्वीय बल लावत असते. आता हे गुरुत्वीय बल जे आहे हे आणि वस्तुमान याचा काही संबंध आहे का, तर उत्तर आहे हो. उत्तर काय आहे, हो. लक्षात घ्या, वजन आणि वस्तुमान याच्यातला फरक माहिती आहे तुम्हाला. पहा, हा जो बॉल आहे या बॉलला जर आपण या विश्वामध्ये कुठेही नेलं तर याचं वस्तुमान बदलणार आहे का, नाही, परंतु याचं वजन मात्र बदलेल. समजा हा बॉल जो आहे तर याचं वजन जेवढं पृथ्वीवर आहे त्याच्यापेक्षा 1/6 वजन हे कुठं असेल, त्याचं चंद्रावर. याला जर आपण निर्वात पोकळीमध्ये लिहिलं जिथं हवा वगैरे काहीच नाही, त्याचं तिथं याचं वजन काय होऊन जाईल, 0. कारण याला मॅटर करते ग्रॅव्हिटी. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय त्वरण. पहा, पृथ्वीवर गुरुत्वीय त्वरणची जी व्हॅल्यू आहे ना ती आहे 9.8. किती आहे, 9.8. आणि चंद्रावर आहे ती 1.6. किती आहे, 1.6. म्हणून आपलं वजन जेवढं असतं ना त्याला कितीनं भागायचं, 6नं भागायचं. तेवढं वजन आपलं कुठं आहे, चंद्रावर. कुठं आहे, चंद्रावर. म्हणजे पृथ्वीवरचं वजन आणि चंद्रावरचं वजन याच्यामध्ये काय आला, फरक आला. म्हणजे काय आलं लक्षात आलं तुमच्या, की वजन बदलतं पण वस्तुमान बदलतं का, नाही. तर लक्षात ठेवायचं की गुरुत्वीय बल जे आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याला म्हणलो आपण, याचा संबंध कशाशी आहे, वस्तुमानाशी. कशाशी आहे, वस्तुमानाशी. आणि दुसरा आहे की ते जे दोन वस्तू आपण विचार करायलो तर त्या दोन वस्तू मधलं जे अंतर आहे त्या अंतराशी सुद्धा याचा संबंध आहे. आता पहा, 2 मिनिटांसाठी हा जो चेंडू आहे हा मी काय करतो, पृथ्वीवर ठेवतो. आता तुम्ही काय म्हणणार, आता मला सांगा या बॉल मध्ये आणि पृथ्वीमध्ये किती अंतर आहे, किती आहे सांगा ना. ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर मी बॉल ठेवला, आता अंतर किती आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर मी हा बॉल ठेवलेला आहे. तर पृष्ठभागावर बॉल ठेवल्याबरोबर पृथ्वी आणि बॉल यामधलं अंतर किती आहे, 0. काय म्हणणार तुम्ही, 0. तर हे उत्तर चुकीचं आहे. मग हे उत्तर आहे याचं, पृथ्वीचं केंद्रापासून आपण त्याचं वजन मोजायचं, पृथ्वीच्या केंद्रापासून. आता पृथ्वीची त्रिज्या आहे पहा 6400 किलोमीटर. किती आहे, 6400 किलोमीटर. म्हणजे ही वस्तू आणि पृथ्वीचं केंद्र याच्या मधलं जे अंतर आहे ते किती आहे, 6400 किलोमीटर. एवढं त्या दोन वस्तू मधलं काय आहे, अंतर आहे. लक्षात आलं. म्हणजे गुरुत्वीय बल जे आहे हे वस्तुमानावर पण आधारित आहे आणि दोन वस्तूमध्ये अंतर किती आहे याच्यावर सुद्धा काय असतं, अवलंबून असतं. ठीक आहे. आता पुढचे कन्सेप्ट पाहू आपण. न्यूटनचे आपल्याला गतिविषयक नियम शिकायचे. काय शिकायचे आहे, न्यूटनचे गतिविषयक नियम. आता पहा, हा बॉल आहे. या बॉलला मी समजा जर असं रोल डाऊन केलं किंवा हा बॉल मी थोडासा असा घरंगळत पुढे गेला, थोड्या वेळानं काय होतं बरं, बॉल थांबतो. बॉल का थांबला, किंवा ही तुम्ही पटकला तर बा इथून बॉल रिलीज केला, तितक्या हाईट पर्यंत आला का तो, का नाही आला बरं, त्याचं कारण काय असं, त्याचं कारण काय असं, नाही गुरुत्वाकर्षण बलामुळे तो पृथ्वीच्या दिशेने गेला हे खरं आहे, परंतु जेवढ्या हाईट पर्यंत त्याला वर यायला पाहिजे होतं तितका तो वर का आला नाही. हा लक्षात घ्या, इथं काय झालेलं आहे माहितीये का, की पृथ्वीच्या सभोवताली हवा आहे. काय आहे, हवेचं आवरण आहे. हवेनं त्याला काय केलं, रोध निर्माण केला. हवेनं काय निर्माण केला, रोध निर्माण केला आणि त्याच्यामुळे याची जी गती आहे ती गती काय झाली, कमी. पहा, जेव्हा आपण एखाद्या वेळेस थ्रो फेकतो, थ्रो फेकल्यानंतर हा बॉल सतत चालला का, नाही, थोड्या वेळापर्यंत जितका आपण फोर्सफुली त्याला आपण ढकलू, थोड्या वेळानंतर काय होतं, त्याची स्पीड कमी कमी होत जाते
एका विशिष्ट उंचीपर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर तो काय यायला लागतो, खाली यायला लागतो. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीवर जेव्हा आपण एखादी वस्तू फेकतो तर त्याची स्पीड कमी होते. आणि ही स्पीड कमी का झाली बरं? कारण इथं काय आहे, हवा. लक्षात घ्या, हवा एक माध्यम आहे. हवा काय आहे, एक माध्यम. पहा तुम्ही हाच बॉल जर निर्वात पोकळीमध्ये फेकला ना, हा बॉल एकदा का फिरायला लागला, हा कधीच थांबणार नाही. हा कधीच थांबणार नाही. लक्षात घ्या. आता जेव्हा आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊ, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊ आणि तिथं जर आपण बॉल फेकला तर हा बॉल कायम कसा राहील, गतिमान. कसा राहील, गतिमान. मग याचा अर्थ काय झाला की न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो माहितीये का, की एखादी स्थिर वस्तू आहे ही कायम स्थिरच राहते. एखादी वस्तू गतिमान असेल ती नेहमी गतिमानच राहील जोपर्यंत त्याच्यावर बाह्य बल कार्य करत नाही, है ना. त्याला एक्सटर्नल अनबॅलेन्स्ड फोर्स म्हणतात. बाह्य बल लावल्याशिवाय गतिमान वस्तू स्थिर होत नाही, स्थिर वस्तू गतिमान होत नाही. हा न्यूटनचा काय आहे, पहिला नियम. कितवा नियम आहे, पहिला नियम. समजलं तुम्हाला? लक्षात घ्या, हे फक्त आपल्याला फक्त पृथ्वीवर पाहायला मिळेल की एखादी वस्तू जी आहे ती थोड्या वेळेस घडंगळत जाते फेकल्यानंतर, पण काही वेळानंतर त्याची गती काय होते, कमी. गती कमी का झाली याच्या मागचं कारण लय महत्वाचं आहे. कारण त्याच्यावर काय लावल्या गेलं, बल लावल्या गेलं. हवेनं ते बल लावलं. हवा एक माध्यम आहे. हवेमध्ये बरेचसे कण असतात. तुम्ही शिकलात ना, हवेमध्ये काय असतं, 78% नायट्रोजन, ऑक्सिजन, काही प्रमाणात पाण्याची वाफ असते, हेलियम सारखे काही निष्क्रिय मूलद्रव्य असतात, बरोबर. हे काय करतात, हे हवा जी आहे ना, तर ते त्यानं काय केलं, बॉलची गतीला काय केलं, विरोध केला आणि त्याच्यामुळे काही वेळानंतर बॉल काय होतो, थांबतो. ठीक आहे. मग पहिला नियम लक्षात आला की स्थिर वस्तू ही कायम स्थिर असते आणि गतिमान वस्तू ही कायम गतिमान असते जोपर्यंत त्याच्यावर बाह्य बल कार्य करत नाही. त्यानंतर न्यूटनचा दुसरा नियम आहे, तर तो आहे पहा मोमेंटम संदर्भात, किंवा त्याला मराठीमध्ये आपण संवेग म्हणू. तर त्याचं एक सूत्र आहे पहा. ते सूत्र काय आहे पहा, F इज इक्वल टू MA. काय आहे, इज इक्वल टू MA. F म्हणजे फोर्स, फोर्स म्हणजे काय, बल. M म्हणजे मास, मास म्हणजे वस्तुमान. आणि A म्हणजे ऍक्सिलरेशन, ऍक्सिलरेशन म्हणजे काय, त्वरण. ऍक्सिलरेशन म्हणजे काय, त्वरण. तर F इज इक्वल टू MA हा आहे न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम. की जे त्वरण आहे हे लावलेल्या बलाशी समानुपाती असतं, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणू आपण. ओके. ऍक्सिलरेशन जे आहे फोर्सच्या काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि मासच्या काय असतं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे व्यस्त अनुपाती. ठीक आहे. पुढे आपण डिटेलमध्ये पाहू. तिसरा नियम फार सोपा आहे पहा न्यूटनचा. तिसरा नियम कसा आहे हे पहा. हा जेव्हा बॉल मी भिंतीवर मारतोय, मी भिंतीकडे फेकतोय, पण भिंतीकडून कोणी फेकत आहे का, नाही. तर लक्षात घ्या, मी जेव्हा बॉल फेकतोय ही आहे ऍक्शन. काय आहे, ऍक्शन. आणि भिंतीकडून बॉल परत यायला हा आहे रिॲक्शन. काय आहे, म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल. पहा, मी जेव्हा वर मारतो हा खाली आला, म्हणजे याचा अर्थ काय झाला की जे बल आहे हे बल फक्त एकाच, बल हे एकटं कधीच नसतं. बल हे नेहमी जोडीमध्ये असतं. कसं असतं, जोडीमध्ये. जरी मला दिसत नसेल पण ही भिंत काय लावायली, रिॲक्शन लावायली. काय लावायली, रिॲक्शन. त्याला आपण प्रतिक्रिया बल म्हणलो. म्हणजे जेव्हा मी बॉल फेकतोय तर बॉल रिटर्न काय येतोय, कारण हे जे बल असतात ना हे नेहमी जोडीमध्ये असतात. एकटा फोर्स कधीच असतो का, एकट्या फोर्सचं अस्तित्व नसतंच. एकट्या फोर्सचं अस्तित्व नसतंच. तर फोर्स हे नेहमी कसे असतात, जोडीमध्ये. मग न्यूटनचा नियम काय सांगतो, ऍट एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे जेव्हा आपण एखादी ऍक्शन करतो तितक्याच अमाऊंटची काय असते, रिॲक्शन असते. आणि हा न्यूटनचा कितवा नियम आहे, तिसरा नियम. आलं लक्षात. मग आज आपण न्यूटनचे किती नियम, अगोदर आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम शिकलो. गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगितलं आपल्याला, की गुरुत्वाकर्षण हे फक्त पृथ्वीवरच आहे का, नाही. तर या विश्वातल्या प्रत्येक दोन वस्तूमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो.
आणि त्यानंतर आपण न्यूटनचे किती नियम पाहिले गतिविषयक? 3 नियम. पहिला नियम काय पाहिला आपण? की स्थिर वस्तू नेहमी स्थिर आणि गतिमान वस्तू नेहमी गतिमान, जोपर्यंत त्याच्यावर काय लावल्या जात नाही? बाह्य बल, एक्सटर्नल फोर्स लावल्या जात नाही तोपर्यंत. दुसरं काय पाहिलं आपण? की त्यामध्ये आपण दुसरा नियम पाहिला की जे फोर्स आहे त्याचं सूत्र पाहिलं आपण, हे की नाही? फोर्सचं सूत्र काय पाहिलं आपण? मास इंटू ऍक्सिलरेशन. काय पाहिलं? मास इंटू ऍक्सिलरेशन म्हणजे F इज इक्वल टू ma. काय म्हणलो मी? F is equal to ma. आणि तिसरा नियम पाहिला आपण ऍक्शन रिॲक्शन फोर्स, की फोर्स हा एकटा असतो का? नाही. फोर्स नेहमी कशामध्ये असतं? जोडीमध्ये. जसे की ही आहे ऍक्शन, तर बॉल रिटर्न येत आहे, ही काय झाली? Reaction. क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल. अशा पद्धतीचे हे न्यूटनचे किती नियम पाहिले आपण?